लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या जेलरोड परिसरातील पारा अव्हेन्यू सोसायटीमध्ये धक्कादायक घटना घडली असून 3ऱ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळल्याने महिलेसह 3 चिमुकले गंभीर जखमी झालेत। या अपघातात 3 महिन्यांच्या बाळातींसह एकूण 4 जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। उज्ज्वला रवींद्र मकवाड, मी पीडित महिलेची सासू आहे। माझी 3 महिन्याची ओली बाळंती आज मरणाच्या दारात आहे। केवळ बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे हा सगळा घोळ झालेला आहे। त्याने अजिबात लिफ्ट चांगली दिली नाही। तर सतत त्या लिफ्टचे प्रॉब्लेम यायचे, सतत मध्येच बंद पडायची। लहान पोरं येतात जातात सेपरेट, तर त्यांचा किती वेळेस जीव धोक्यात आलेला आहे या लिफ्टमध्ये। आणि काल शेवटची घटना म्हणजे 3ऱ्या मजल्यावरून माझी वल्ली बाळंतीण 3 महिन्याची 3 लेकरं घेऊन दान दिवशी ती लिफ्ट खाली आली। आज जर तुझ्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं, मी काय केलं असतं? त्याला फोन केला का कोणतरी ते दाढीवाले शेंबडे यायचे 2 आणि काहीतरी कुटकुट करून निघून जायचे, झाली लिफ्ट चालू। काल रात्री आमच्या इथे माझ्या 3 महिन्याच्या मुलीचा बारशाचा कार्यक्रम होता, तर त्या संदर्भात आमचं ते गडबड चालू होती आणि जेवण आम्ही पार्किंगमध्ये ठेवलं। तर 10:30च्या सुमारास माझी पत्नी ही माझी लहान मुलगी वरती घरात रडत होती, त्याच्यामुळं माझा लहान मुलगा तिला सांगायला आला। माझी पत्नी गौरी मकवान, मुलगा 4 वर्षाचा आहे हर्षित मकवान आणि 2 माझ्या पुतण्या होत्या, एक 5 वर्षाची आणि एक 10 वर्षाची। हे 4 जण ग्राउंड फ्लोरवरून 4थ्या मजल्यावर लिफ्टने जात होते। तर लिफ्टने जात असताना 4थ्या मजल्यापर्यंत लिफ्ट गेली ती, तिथून त्या लिफ्टची जी केबल तुटली, जी मेन रोप आहे ती खाली वर करते, ती तुटून 4थ्या मजल्यावरनं क्षणार्धात एका सेकंदात ती लिफ्ट डायरेक्ट क्रॅश झाली जमिनीत। ना तिथं काही शॉकअप होतं, ना काय ते ब्रेकर होतं, ना एकदम 3rd क्लास क्वालिटीची लिफ्ट होती। त्या बिल्डरला आम्ही म्हणजे 1.5 वर्ष झालं त्या बिल्डिंगमध्ये, आम्ही नवीन बिल्डिंग आहे 2 वर्ष कन्स्ट्रक्शन वाली, 1.5 वर्षापासून आम्ही तिथं राहतोय। ते प्रत्येक कामात त्या बिल्डरने कामचुकारपणा, चुपट्टीचं काम केलं, एकदम हलगर्जीपणा कळच येतो बिल्डर। या अपघातात जखमी झालेल्या महिलेच्या 2ही पायांना फ्रॅक्चर झाल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। दरम्यान मागील 2 महिन्यांपासून लिफ्टमध्ये बिघाड होत असल्याची तक्रार रहिवाशांकडून करण्यात येत होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय। या प्रकरणी बिल्डर आणि लिफ्ट कंपनीवर निष्काळजीपणाचे गंभीर आरोप देखील करण्यात येत आहेत। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।